नमस्ते, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त असं बकऱ्याचं चिकन आणले बघा। आज रविवार स्पेशल आपण हे चिकन बनवणार आहे, मटन बनवणार आहे। हे बघा 2 किलो असं हे मटन आहे बकऱ्याचं आणि कुकरमध्ये आपण त्याला शिजवून घेतोय। संडे स्पेशल आहे आपला। तेजपत्ता घातला आपण, त्याच्यामध्ये तेल घातले आणि छान असं याला आपण पहिलं फोडणी देऊया। कांदा घातलोय, शिजवून घेऊया। चांगलं ताजं असं बकऱ्याचं मटण घेतले। कांदा आपण छान असा फ्राय करून घेतलाय, ब्राऊन कलर होईपर्यंत आपण कांदा फ्राय करून घेतलाय। अद्रक लसणाची पेस्ट घालतोय, कारण मटणाचा असा उघडीत असा वास येतो ना, त्या अद्रक लसणाच्या वासाने येत नाही। आता आपण हे मटण घालतो याच्यामध्ये शिजायला कुकरमध्ये। छान असं हे धुवून घेतले। नेहमी आपण चिकन वगैरे खातो, आज रविवार स्पेशल आहे आणि आपल्या इंडियाची मॅच सुद्धा आहे, तर मस्त असा हा जेवणाचा बेत आहे। त्याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ घातले, त्याला छान असं परतून घेऊया। त्याच्यामध्ये 2 असे बारीक करून मी टोमॅटो घेतलेत। मटण असंच एकजीव करून घेऊया। आणि अंगातलंच पाणी बघा कसं आपण अर्धा 20 मिनिटं याचं त्याच्यामध्येच आपण शिजवून घेतले आणि एकीकडे पाणी गरम करायला ठेवले। नंतर आपण हे त्याच्यामध्ये बघा, तुम्ही बघू शकता त्या अंगातलंच पाण्याने ते छान असं वापरून झाले। आता हे आपण पाणी एकीकडे गरम करून ठेवले, त्याच्यामध्ये घालतोय। आपल्याला आता कुकरला आता शिट्या लावून घ्यायच्यात। मला 5-6 शिट्या दिल्यात मी। एकीकडे आपण हा मसाला तयार करून घेतोय। त्यासाठी मी बघा 2 किलो मटणासाठी मी 1/2 किलो असा कांदा कापून घेतलाय आणि नारळसुद्धा असा कापून घेतलाय बघा। तिकडे कांदा फ्राय होईपर्यंत नारळ असा एक असा मोठा नारळ घेतलाय, त्याला पण आपण छान असा भाजून घेऊया। त्याच्यामध्ये सुका नारळसुद्धा घातली 1 वाटी। आपण आता हे बारीक करून घेऊया अगोदर, फक्त खोबरं आणि टोमॅटो 4-5 टोमॅटोसुद्धा असे छान असे भाजून घेतलेत। हे बघा आपले सगळे भाजून घेतलेले मसाले आहेत। कांदा खोबरं असं बारीक करून घेतले, लसूण आहे, कोथिंबीर आहे, अद्रक लसूण कांदा भाजलेला आहे आणि टोमॅटो आहे। आणि आपल्याला लागण्यासाठी हे सामान आहे, सगळे मसाले आहेत। गरम मसाला, धना मसाला, चिकन मसाला आणि एव्हरेस्टचा मटन मीठ मसालासुद्धा मी घेतलाय। हळद मीठसुद्धा आहे। हा सगळा मसाला मी एका भांड्यात वाटून घेतला आहे मिक्सरमधून। आता आपण याला फोडणी देतोय। आपण याच्यामध्ये तेल घातले, जास्त तेल घालू नका, कारण का मटणाला जशी चरबी असते त्याने तेलकटपणा खूप येतो तरीचा। पण बघा आता तेजपत्ता घातले आणि सर्व मसाले घातलेत। तिखट म्हणून तुम्ही मिरची पावडरची जरा जास्त पेस्ट घेऊ शकता। हे बघा छान असा आपला मसाला तयार झाला आहे। त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेले सगळे मसाले आहेत, खोबरं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर। मसाल्यात छान असं तेल सुटले बघा। याला मी 5-10 मिनिटं मसाला छान असा परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ मसाल्याच्या 2 पाकिटं घातलेत। हे तुम्हाला कुठे पण दुकानामध्ये भेटू शकतात मीठ मसाला, छोट्या स्टोअरमध्ये सुद्धा।
एकीकडे माझ्या ज्वारीच्या भाकरी पण होतात तयार आणि दुसरीकडे कालण्याला मी फोडणी देते. हे बघा आपण याच्यामध्ये आता हे शिजवलेलं मटण आहे. किती छान असं नरम शिजले. ताजं मटण असल्यामुळे याला 4-5 शिट्या छान असं बघा तुम्ही बघू शकता एकदम असं नरम झाले बोटाने सुद्धा. आता आपण याच्यामध्ये हे टाकून घेतोय. फोडणी दिले. ह्याच्यामध्ये मी बिलकुल थंड पाण्याचा वापर केलेला नाही. गरम पाणीनेच आपल्या कालवणाची चांगली असं बरबाट बनवले. गावाकडे मटणाचं कालवण बनवून त्याला बरबाट बोलतात, तसं मी बरबाट बनवले. याच्याबरोबर ज्वारी बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात. हे बघा हे सुद्धा पाणी गरम घेतले. गरम पाणीच टाकणार याला. बघा किती छान अशी तरी आले. आपण एका प्लेटमध्ये आता हे काढून घेतले. बघा किती छान. याच्याबरोबर बाजरी ज्वारीची तांदळाची कोणती भाकरसुद्धा खाऊ शकता. आवडलं असेल तर लाईक शेअर मला सबस्क्राईब करा. थँक्यू.